आता हे त्यांच्या कामाने दिसेल आपल्याला की पुढे जाऊन ते किती कामं करतायत, की फक्त मुलाला किंवा स्वतःला कुठेतरी सेट करण्यासाठी करतायत. मी म्हणून म्हणते की स्वतःचा काय त्याच्यात इंटरेस्ट आहे किंवा स्वतःला त्याच्यातून काय मिळणार आहे हे तरी त्यांनी पब्लिकली सांगावं, आणि मतदारसंघाला याच्यातून काय फायदा होणार आहे हे तरी पब्लिकली सांगावं. ही अनव्हेरिफाईड गोष्ट आहे. माझ्याकडे याच्याबद्दल काहीच पुरावा नाही, पण एका न्यूज पोर्टलवरती जी वाचलेली गोष्ट आहे ती फक्त तुमच्या पुढे मांडते की त्यांच्या घरातल्या एका मेंबरला, म्हणजे त्यांच्या मुलालाच मुंबई मेट्रोच्या कामामध्ये 100 कोटीपेक्षा जास्त निधी मिळालाय असं म्हणतायत. असं काही कधी कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्याबद्दल मी स्वतःही माहिती घेणार आहे आणि त्याच्याबद्दल शहानिशा करणार आहे. पण ह्या पद्धतीच्या काही फायद्यांसाठी जर पक्षांतर होणार असेल, मग जी ही 4-5 लाख जनता आहे की ज्यांनी तुम्हाला वेगळ्या मुद्द्यांवरती निवडून दिलेलं आहे, आरक्षण वाचवायला पाहिजे, संविधान वाचवायला पाहिजे, मायनॉरिटीजवरती जे अत्याचार होतात त्याच्याबद्दल तुम्ही काम केलं पाहिजे, ह्यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं आहे, ते सगळं सोडून फक्त वैयक्तिक फायद्यासाठी जर तुम्ही असं करणार असाल तर हे चुकीचं आहे आणि जनता त्यांना उत्तर निश्चित देणार आहे. कार्यकर्ते किंवा पदाधिकारी खऱ्या वाघांच्या सेनेत आता आल्याचं म्हणते, संरक्षण करायची जबाबदारी आता आमची असं 2024च्या निवडणुकीतली भाषणं जरा काढून बघा. एकमेकांबद्दल काय गरळ ओकलेली आहे ह्या सगळ्यांनी हे तुम्ही काढून बघा. अगदी पर्सनल मुद्द्यावर जाऊन पर्सनल टीका टिप्पणी झालेली आहे, पण आता एकत्र आल्यावर त्यांना हे बोलणं भागच आहे. आणि स्वतःच्या स्वार्थासाठी गेले, कुठल्या दबावापोटी गेले, का मतदारसंघासाठी गेले हे येणारा काळच ठरवेल. 3 वर्ष अजून त्यांच्याकडे शिल्लक आहेत. काय कामं होतात, कशी होतात, ते कुठल्या जोमाने काम करतात. बरं, माझं पुन्हा पुन्हा हे म्हणणं आहे, खासदार म्हणून फक्त निधी आणून काम तर तुम्ही करायलाच हवं, ही तुमची जबाबदारी आहे. पण खासदार आहात, खास आहात, तुम्ही काही मुद्द्यांवरती डोळसपणे आणि अभ्यासपूर्ण बोलणं पण गरजेचं आहे. आज महाराष्ट्रात काय देशभरामध्ये जो मागासवर्गीय समाजांवर होणारा अत्याचार आहे तो इतक्या पटीने वाढलेला आहे, पण त्याबद्दल एक चकार शब्द मागासवर्गीय प्रवर्गातून तुम्ही निवडून गेलेले आहे, एकही शब्द तुम्ही तरी प्रेस म्हणून ऐकलेला आहे का त्यांच्याकडून? एखादा निषेध ऐकलेला आहे का त्यांच्याकडून? मी तरी ऐकलेला नाही. तुम्ही ऐकलेला असेल तर मला जरूर सांगा. आज शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये संगमनेर असेल, कोपरगाव असेल, या सगळीकडे विद्यार्थ्यांचा एक मोठी संख्या आहे ज्याच्यामध्ये नीटचे विद्यार्थी आहेत. 21 विद्यार्थ्यांनी राज्य म्हणजे देशभरामध्ये आत्महत्या केली. हा एवढा मोठा प्रश्न आहे. तो सेंट्रल लेवलचा प्रश्न आहे की नाही? तो काही ग्रामपंचायतीचा प्रश्न नाहीये. ह्या प्रश्नाबद्दलही त्यांना बोलावं असं काहीच वाटलं नाही. एकही शब्द बोललेले नाही. महिलांचा मुद्दा घेतला तर आपल्या जिल्ह्यामध्ये महिलांवर होणारे अत्याचार जाऊन त्या SP ऑफिसला बघा, भरोसा असेल किती केसेस पेंडिंग आहेत. तुम्ही काय प्रत्येकीला जाऊन मदत करा असं आम्ही म्हणत नाही, पण भूमिका तर घ्या की लोकांनी हे करू नये, असं करावं, यंत्रणेला साथ द्यावी. आमच्या अकोले तालुक्यामध्ये 55 अल्पवयीन माता सापडल्या मागच्या वर्षामध्ये. खासदार म्हणून याच्यावर काय त्यांनी स्टँड तरी घेतला का? एखादी बैठक तरी बोलवा, एखादं स्टँड घ्या, काहीतरी तर तुम्ही करा. पण तुम्हाला कुठल्याच गोष्टी करायच्या नाही, निधीच्या बाबतीत करायच्या नाही, कामाच्या बाबतीत करायच्या नाही, भूमिका तुम्हाला स्पष्ट घ्यायच्या नाही, स्वतःच्या वैयक्तिक भूमिका तुम्ही वारंवार बदलताय. हे भाऊसाहेब वागचौरे साहेबांनी आता कुठेतरी थांबवलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. भारतातील विरोधी पक्ष आहेत ते अशी मोहीम का राबवत नाही की जे कुठून जातात, या गटातून त्या गटात जातात, त्यांच्यावर कुठेतरी कारवाई व्हावी किंवा यांना बडतर्फ करावं कायम राजकारणात, अशी विरोधी पक्ष नेत्याची भूमिका नाही. पण हे विरोधी पक्ष स्वतः तरी कन्फर्म आहेत का की ते फुटणार नाहीयेत? हे स्वतः तरी ठामपणे सांगू शकतात का? मी एक उदाहरण देते. 24च्या इलेक्शनच्या वेळेस जेव्हा वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत जावी यासाठी आम्ही सगळे आग्रह होतो, तेव्हा तर मी काँग्रेसमध्ये होते. तोपर्यंत मी काँग्रेसमध्ये होते. आम्ही 19ला पण सांगितलेलं की त्यांना सोबत घ्या. आजही आम्ही सांगत. 24मध्ये जेव्हा त्या निवडणुका झाल्या आणि वाटाघाटीच्या ज्या बैठका सुरू होत्या, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, आज इथे बैठक झाली, तिथे झाली, वंचितने एवढ्या जागा पाठवल्या. जागा हा विषय नंतरचा होता. मेन जो पहिला मुद्दा होता ना, हाच होता की पुढचे 5 वर्ष मग आपल्याला सत्ता मिळो ना मिळो, आपण जिंकू ना मिळो, आपल्यापैकी कोणी पण भाजप किंवा त्यांच्या मित्र पक्षासोबत जाणार नाही. ही ठाम भूमिका वंचितनी आणि बाळासाहेब आंबेडकरांनी मांडलेली होती. तो पहिला मुद्दा त्या तिन्ही पक्षांना मान्य नव्हता महाराष्ट्रात. मग देशाचं तर काय आपण बोलावं आता? त्यामुळे विरोधी पक्ष स्वतःच हे कन्फर्म आहे का? तुम्ही बघा बंगालमध्ये काय झालं. ज्या पद्धतीने भाजपच्या विरोधात तिथे ती पार्टी उभी होती, तृणमूल काँग्रेस, आणि निवडणुकीनंतर 20 खासदार फुटले, 60हून अधिक आमदार फुटले. मग ते स्वतःच कन्फ्युज आहे, ते स्वतःच कन्व्हिन्स नाहीयेत की आम्ही थांबणार आहोत. त्यामुळे ते लोकांना काय आश्वासन देणार आहेत? ते तुटलेले खासदार पुन्हा उभे राहिले, आता निवडणुका पुन्हा घ्यायची वेळ आली तर ते निवडून येतील.
अहो, ज्या मतदारांनी तुम्हाला मतदान केलंय त्यांच्यामध्ये तुम्ही मोकळेपणाने फिरू शकत नाहीये. Z+ सिक्युरिटी घ्यावी लागते. माझ्या मतदारांपासून मला धोका आहे जर मला वाटत असेल तर मग हे पुढे निवडणूक लढवून कसे जिंकणार आहेत? ज्या रिॲक्शन्स आपण मीडियावर, सोशल मीडियावर बघतोय ना, त्याच्यापेक्षा भयानक रिॲक्शन खाली ग्राउंडवर आहेत. पत्रकार तुम्ही आहात सगळ्या लोकांमध्ये सारखे. त्यामुळे मला नाही वाटत यांच्यापैकी कोणी निवडून येईल. आणि निवडून येईल पेक्षा पण हे किती अजून काळ असे फोडून फोडून राजकारण करणार आहेत ह्याला पण एक सीमा आहे. आणि त्याबद्दल पण या सगळ्या पक्षांनी खरं तर विचार केला पाहिजे. तुम्ही आज ज्या पद्धतीने आता